नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं तुमच्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. तर आज आपण त्याच मंदिरामध्ये जाणार आहोत, पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, जी इथे तुम्हाला व्हिडिओ दिसते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं असेल की आज महाशिवरात्री निमित्त त्या मंदिरामध्ये आज उत्सव असणार आहे. तर हितेशची फॅमिली आणि आपली फॅमिली आज आपण तिथे जाणार आहोत, त्या उत्सवामध्ये सहभागी होणार आहोत. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जो कंटेंट बघायला भेटणार आहे तो थोडा वेगळा असणार आहे. आपला ट्रॅव्हलिंग रिलेटेड नसेल तर भक्ती रिलेटेड असेल. तर सुरू करूया आजच्या या भक्तिमय ब्लॉगला. वा वा, चला. तर मित्रांनो, आपण पोचलो आपटे गावामध्ये. याच मंदिरामध्ये पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग नंतर शंकराचं दर्शन घेऊ. तर आपले घरातले सर्व आता दर्शन घेत आहेत, तुम्ही पण दर्शन घ्या. या मित्रांनो, दर्शन घ्या. आणि खरं तर अशा ठिकाणी आम्ही झालो आहे की जिथे माणसांची गर्दी खूप कमी आहे, असं जास्त पब्लिक या ठिकाणी नाही आहे. आणि अशाच ठिकाणी मला तर वाटतं की यावं सर्वांनी, जेणेकरून तुम्हाला शांततेत दर्शन तुम्हाला घेता येईल. तर मित्रांनो, आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि शंकर मंदिरामध्ये जातो आहे आपण आता. हे तुम्ही आपल्या मागे बघू शकता, हे शंकराचं मंदिर आहे. आणि गणपती मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे शंकर मंदिराकडे. नमस्कार मंडळी. तर आपण दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराचे जे देखरेख करणारे आणि जे ओनर आहेत मंदिराचे, स्थानिक जे आहेत, कृष्णा गोखले नावाचे जे आश्वस्त आहेत तिथले, त्यांनी आम्हाला 2 माहित्या सांगितल्या. आम्हाला त्यांनी सांगितलं की जो समोर मंदिर दिसतोय, जो शिवशंकराचं जो मंदिर आहे, हा मंदिर जवळपास 250 वर्षापूर्वीचं हा मंदिर आहे. म्हणजे खूप जुना काळ या मंदिराला लाभलेला आहे. आणि ह्या मंदिराचं जे बाजूचं जे बांधकाम आहे, पूर्ण जे खांब वगैरे आहेत, जे स्तंभ वगैरे आहेत, ते पूर्ण लाकडाचे आहेत. आणि त्या लाकडावरती एवढी भारी नक्षीकाम केले. म्हणजे हल्ली आपण पूर्वकाळामध्ये आपण बघितले दगडावरती नक्षीकाम झाले किंवा मार्बल्सवरती नक्षीकाम झाले. पण इथे अक्षरशः तुम्हाला नंतर फुटेज जर तुम्हाला दिसत असतील या व्हिडिओच्या क्लिप्समध्ये, तर त्यामध्ये पूर्ण नक्षीकाम पूर्ण लाकडावर झालेलं आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. इथं गर्दी खूप कमी आहे. खूप कमी लोकांना माहिती असल्यामुळे इथं गर्दी खूप कमी आहे. मग मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी आणि आपल्या समोरच्या सर्व आजूबाजूच्या पनवेलकरांनी तरी इथे येऊन ह्या मंदिराचा दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे. हा मंदिर खूप बघण्यासारखं आहे. आतमध्ये गेल्यानंतर जी शिवशंकराची जी पिंडवर आपण तिथं जातो, तिथे गेल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे.
तुम्ही या, म्हणजे असं सांगून नाही समजणार, तुम्ही इथं या, स्वतः अनुभवा. ते बोलतात ना गोड आहे हे सांगण्यापेक्षा तुम्ही ते गोड चाकलं की तुम्हाला समजतं की गोड किती आहे. सो ते तसं या, इथं अनुभवा आणि इथं या, ही पॉझिटिव्हिटी, इकडची एनर्जी फील करा, म्हणजे ते तुम्हाला समजेल की ह्या मंदिराची खरी ताकद काय आहे. आणि मंदिराच्याच मागच्याच साईडला एक छोटंसं तळं आहे. त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी कमळाची फुलं आणि छोटी छोटी दुसरी फुलं आलेली आहेत. तर गणपती मंदिराच्या समोरच मस्त एक छोटंसं वासरं दिसलं आपल्याला. 2 मिनटं आपण वासरासोबत खेळलो पण. खाते. तर आता आपलं फोटो सेशन चालू आहे थोडं भरपूर. फोटो सेशन झाल्यानंतर मग निघणार होतो आपण. तर आता दर्शन घेऊन आपण निघालोय आणि आपली फॅमिली जी आहे ती आता रिक्षाने डायरेक्ट पनवेलला निघणार आहेत. पण आपला व्लॉग इथे संपत नाही, कारण की आपण अजून एका मंदिरात जाणार आहोत. जे लास्ट व्हिडिओमध्ये शंकराचं मंदिर बघितलेलं ते, आणि नंतर द्वारकाधीशचं मंदिर, तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत आणि मगच पुढे आपण निघणार. तर आता आपण गाडीवर बसलो आहे, गिअर्स ऑन आणि प्रवासला स्टार्ट. आता इकडनं जास्त नाही, 3 किलोमीटरचंच अंतर आहे वाटतं, 2 ते 3 किलोमीटर. 5च मिनटात पोहोचून जावं लागेल. तर आपण आता आलो आहे द्वारकाधीशांच्या मंदिरामध्ये आणि इथे मस्त मांडव वगैरे घातला आहे. पुढे वरती मंदिर आहे द्वारकाधीशांचं आणि आपले मित्र पुढे गेले. आपण पण आता चप्पल तिथेच काढायची आहे, चप्पल काढू आणि आपण पण दर्शन घेऊया. तर आपलं सर्व मंदिरांचं दर्शन झालेलं आहे आणि 3 मंदिरांमध्ये आपल्याला अजून 2-3 मंदिरं पण एक्स्ट्रा बघायला भेटली. तर मित्रांनो, महाशिवरात्री म्हणजे नक्की काय असतं हे आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर महाशिवरात्री म्हणजे शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा. आणि असं म्हटलं जातं की आजच्याच दिवशी समुद्र मंथन झालेलं होतं आणि त्यामुळे आजचा हा दिवस आपण साजरा केला जातो. तर मंडळी, हा आपला भक्तिमय व्लॉग आजचा इथपर्यंतच. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला, आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते दाबून ठेवा, कारण की त्याच्याने तुम्हाला आमच्या पुढचे येणारे व्हिडिओचं अपडेट मिळत राहील. आणि एक लाईक करत जा, कारण की लाईक केल्यामुळे आम्हाला कळतं की तुम्हाला हा व्हिडिओ किती आवडला आहे, आणि सबस्क्राईब केलेला असेलच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.